हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर स्वाती चनखोरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। मी आज तुम्हाला BMS फर्स्ट इयरमधील पदार्थ विज्ञान या विषयावरील माहिती देणार आहे। तरी आपण यामधील पहिला अध्याय आयुर्वेद निरूपण हा बघणार आहोत। आयुर्वेद निरूपण यामध्ये आयुर्वेदचे लक्षणं, प्रकार तसेच आयुर्वेदाचे स्वरूप याची माहिती सांगितलेली आहे। तर आयुचे लक्षणं: शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगो धारी जीवितम नित्यगस्तुनुबंधश्च पर्यायरायुरुच्यते। लक्षणं: शरीर पंचमहाभूतापासून जमलेला समूहास शरीर असे म्हणतो। इंद्रिय चक्षु कर्ण स्पर्श रसेंद्र घ्राणेंद्रिय समूहास ज्ञानेंद्रिय असे म्हणतात। सत्व मनालाच सत्व असे संबोधलेले आहे। आत्मा म्हणजे सजीव शरीरामध्ये बाह्य वातावरण व परिस्थितीचे ज्ञान करून देणारा तत्व म्हणजेच आत्मा आहे। संयोग शरीर इंद्रिय सत्व आत्मा यांच्या एकत्रित समूहास संयोग असे म्हणतात। तर यानंतर आयुचे पर्याय: धारी जीवितम नित्यक अनुबंध। धारी शरीराचे नष्ट होण्यापासून संरक्षण ज्या आयुद्वारे केले जाते त्याला धारी असे म्हणतात। जीवितम प्राणाचे धारण जिथे होते त्यास जीवन असे म्हणतो। नित्यक सजीव शरीरामध्ये भाव पदार्थाची उत्पत्ती व नष्ट होण्याची प्रक्रिया सतत सुरू राहते त्याला नित्यक असे म्हणतात। अनुबंध शरीर आत्मा मन व इंद्रिय या संयोगाशिवाय आयुष्य नाही अशा या तत्वांना संबंध एकमेकास असणे त्यास अनुबंध असे आपण म्हणतो। त्यानंतर आपण आयुर्वेदाचे लक्षणं: आयुर्वेद लक्षण म्हणजेच हिताहितम सुखम दुःखम मायुतस्य हिताहितम मानच्च तच्च यत्तक्तम आयुर्वेदस्य उच्यते। मानवी जीवनामध्ये ज्याचे हित अहित तसेच सुख आणि दुःखाबद्दल लक्षणं तसेच प्रमाण यांचे वर्णन केले आहे त्यालाच आपण आयुर्वेद असे म्हणतो। अजून आयुष्य वेद आयुर्वेद, आयुष्यच वेद हे आयुर्वेदाचा दुसरी व्याख्या चरकांनी सांगितलेली आहे। त्याला मध्ये त्रिसूत्र हेतू लिंग आणि औषध यास त्रिसूत्र असे म्हटले आहे। हेतू लिंग औषध ज्ञान स्वस्थानुपरायणम त्रिसूत्र शाश्वत पुण्य बुबुदेय पितामह। चरक सूत्रस्थानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 24वा श्लोक ह्या चरकांनी त्रिसूत्राबद्दल माहिती सांगितलेली आहे। तसेच आयुर्वेदाचे ज्ञान हे आपल्याला ब्रह्मदेव हे रचयिता आहेत। तसेच आयुर्वेद हे आपल्यापर्यंत इंद्राद्वारे प्रथम आद्य ऋषी भरद्वाज यांनी दीर्घायुष्य व आरोग्य प्रदान स्वरूपात त्रिसूत्राद्वारे आयुर्वेदाचे ज्ञान आपल्याला प्रदान केलेले आहे। आयुर्वेद शास्त्र शाश्वत व पुण्य स्वरूप असून सृष्टी निर्माता ब्रह्मदेवांनी जे दिव्य ज्ञान प्रदान केले तसेच्या तसे इंद्राद्वारे मानवास ते प्रदान झालेले आहे। तर लास्टला आपण बघूया आयु म्हणजे या शॉर्ट चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत लक्षण, पर्याय आणि फक्त आयुर्वेदांचे लक्षणं। तरी आयुर्वेद लक्षण हा दोन्ही टॉपिक तुमच्यासाठी SAQ साठी इम्पॉर्टंट आहे। तरी ह्या नोट्स तुम्हाला पुरेशा मार्गदर्शन करतील। तुम्ही बघू शकता आयुर्वेद निरूपणमध्ये फक्त आपल्याला लक्षणं, पर्याय तसेच आयुर्वेदाचे लक्षणं, त्रिसूत्र। SAQ साठी 3 मार्क्सचा क्वेश्चन हा वारंवार प्रत्येक एक्झाममध्ये विचारला गेला। तरी हा प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांनी टॉपिक हा पूर्णपणे व्यवस्थित करावा। त्याच्यामध्ये तुम्ही श्लोक इन्क्लुडेड करू शकता। श्लोक असला तुमचं मार्क्स वेटेज अजून वाढतंय। तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सेकंड अध्याय बघणार आहोत। थँक्यू।